मी म्हणलं काय बिग बॉस राव, ते म्हणतो बुक्कीट टेंगुळ. त्या सूरजची दया मला वाटतं देवाला आली असेल. साला वडील डेथ झालेत, वडिलाचं टेन्शन पाहून आई डेथ झाली. गैरसमज होतील, प्रॉब्लेम होतील, सांगा समोरच्याला की मला असं वाटलंय, मला असं होतंय, मला त्रास होतोय, मी हे विचार केले. बोला ना समोरच्याला. कन्फ्युजन मध्ये राहू नका. होतात एका घरामध्ये पण भांड्याला भांडे लागतात. मग आपलं घर तर लई मोठं आहे बिग बॉसचं. बिग बॉस मला माहित नव्हतं बरं का, पण ते एक पोरग इकडं गरीब मुलगा एक ते सूरज चव्हाण बिग बॉसला गेला. मी म्हणलं काय बिग बॉस राव, ते म्हणतो बुक्कीट टेंगुळ. बुक्कीट टेंगुळ काही पण डायलॉग. गोलीगत धोका. लोकांचे अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी लोक काय काय ऍक्टिंग करू राहिलेत, काय काय करू राहिलेत. बघा ना, एक छोटासा मुलगा तरी पण आज महाराष्ट्रात त्या पोराचं नाव घेतलं जाते. भगवंताला दया आली पाहिजे असे प्रयत्न करा. तुम्ही पण प्रयत्न करा, तुम्हाला पण ते पोझिशन भेटू शकतात. काय केलं, लोकांना हसवलंय बिचाऱ्याने फक्त. काय काय केलं, कसं लोकांनी शिव्या पण लय दिल्या, लोकांनी ट्रोल पण लय केलं, कुछ फरक नाही गिरता. ते डोली चायवाला माहिती आहे का तुम्हाला, एक डॉली की टपरी का, त्याचा चहा कोण पेलं. अरे कधी रात्रीतून चमत्कार होईल ना साला. 20 लाख लक्षात. दया देवाला आली पाहिजे, दया देवाला आली पाहिजे. त्या सूरजची दया मला वाटतं देवाला आली असेल. साला वडील डेथ झालेत, वडिलाचं टेन्शन पाहून आई डेथ झाली. समजतंय का हे सगळं. त्याचं जे ऐकले काही गोष्टी मी विचार केला, यार एवढं संघर्ष. ह्या संघर्षामध्ये सुद्धा जेव्हा लोकांना हसायला आला, हसवलं ना लोकांना. ठीक आहे, लई काही पैसे नाही भेटत त्यांना. ह्या व्हायरल बिरल फेमस झाल्यामुळे काही लई पैसे भेटत. जे क्रिएट करतात त्यांनाच माहीत असते या गोष्टी. मग मला असं वाटतं, तुम्हाला ह्या इंडस्ट्रीमध्ये जर वर जायचं असेल, जसं बिग बॉसचं घर आहे, आपलं पण घर आहे, आपली पण टीम आहे. कधी कधी होईन, कधी गैरसमज होतील, कधी डाऊट येतील. तुमची कानपूर लाईन आहे ना, काय पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे. कुठल्या पण गोष्टी ऐकून तुम्ही डिस्टर्ब नाही झाले पाहिजेत. तुमचं अपलाईन किती इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कंपनी किती इम्पॉर्टंट आहे. आपली कंपनी, आपला अपलाईन इम्पॉर्टंट आहे का नाही आपल्याला. चला 2 लोकांबद्दल आहे ना, चला तुमच्या डोक्यात निगेटिव्ह गेलंच नाही पाहिजे. नाही तुमची बर्बादी समजून घ्या. अगर आपका अपलाइन आपके साथ नहीं है, अगर आपके पास 1000 लोगों की टीम है ना, वो जल्दी ही 10-12 लोगों की हो जाएगी. लेकिन आपकी टीम बार बार टूट रही है, लेकिन आपका अपलाइन आपके साथ खड़ा है ना बॉस, तो साला रोडपति के करोड़पति का लेबल लगने वाला है बॉस. बस अपलाइन खड़ा होना चाहिए, फिर सब कुछ होता है. त्याला कमजोर नका समजू तुम्ही. समजताय का, अपलाइन फार मॅटर करतो. म्हणून मला असं वाटतं, पहिलं तुमचा माइंडसेट प्रॉपरली केला पाहिजे. इनपुट भेटले ना, तुम्ही त्या इनपुटवर चालले पाहिजेत. वाद होतील, गैरसमज होतील, प्रॉब्लेम होतील, सांगा समोरच्याला की मला असं वाटलंय, मला असं होतंय, मला त्रास होतोय, मी हे विचार केले. बोला ना समोरच्याला. मिटवले पाहिजे वाद, मिटवले पाहिजे की नाही. रुसवा फुगा करायला हे पाहून काही पण होईल, कधी पण कुठले पण डाऊन येतील. विचारा सिनियरला, चर्चा करा, स्वतःसाठी वेळ मागून घ्या. सर मला भेटायचं, मला त्रास होतोय, मला हे प्रॉब्लेम्स आहेत, माझे हे विचार येतात, मला याच्यातून काढा. मला मोठं व्हायचे, मला पैसे कमवायचे, मला ह्या विषयातून माझा माइंड शिफ्ट करा. दॅट्स इट. कधी टीममधले काही विषय असतील, तुम्हाला नाही शॉर्ट आउट होत, विचारांना सिनियरचा वेळ घ्या. सर सांगा, असं असं करतो मी, काय बोलू. प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेणं चांगलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हे शिकणं चांगलं. बरेचसे लोक सिनियरला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वापरतात. वापरण्यापेक्षा तुम्ही शिका प्रॉब्लेम कसा करायचा सॉल्व्ह. प्रॉब्लेम येणार का नाही येणार, बसा घेऊन बसा. टेन्शनच्या त्रासाच्या काळामध्ये तुम्हाला याची लई गरज आहे का नाही.